नमस्कार, मी वैशाली. आज आपण घरीच अगदी रेस्टॉरंट स्टाईल शेजवान चटणी करतोय. लाल मिरच्या आणि भरपूर लसूण थोड्याशा विनेगरमुळे ही चटणी एकदम झणझणीत आणि स्वादिष्ट बनते. आता अजिबात वेळ न घालवता चटणीच्या रेसिपीकडे वळूया. आपल्याला शेजवान चटणी मस्त तिखट करायची आहे. त्यासाठी आपण लवंगी मिरचीचा वापर करत आहोत. तुमच्याकडे अशी लवंगी मिरची नसेल तर तुम्ही या मिरची व्यतिरिक्त तेजा, संखेश्वरी किंवा गावठी मिरचीचाही वापर करू शकता. लवंगी मिरची बरोबरच आपण काश्मीरी मिरचीचाही वापर करतोय. लवंगी मिरचीमुळे चटणी मस्त तिखट होते, तर काश्मीरी मिरचीमुळे चटणीला सुंदर रंग येतो. आता जितक्या आपण लवंगी मिरची घेतल्या आहेत त्या लवंगी मिरचीच्या पाव प्रमाणात आपण काश्मीरी मिरच्या घेतल्या आहेत. घेतलेल्या सर्व मिरच्यांची देठं काढून आपण या मिरच्यांमध्ये गरम पाणी घालतोय. मिरच्यांमध्ये गरम पाणी घालून मिरच्या छान झाकून ठेवायच्या. त्यामुळे मिरच्या छान भिजतात आणि फुलतात. जास्तीत जास्त अर्धा तास या मिरच्या छान भिजवून घ्यायच्या. पाहू शकता आपल्या मिरच्या मस्त छान भिजल्या आहेत. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये या सर्व मिरच्या अशा काढून घ्यायच्या. आणि या मिरच्या आपल्याला पाहिजे तितक्या जाड किंवा बारीक करून घ्यायच्या. शक्यतो या मिरच्या थोड्याशा जाडसरच वाटायच्या. आहा, मस्त. आता पाहूया शेजवान चटणी करण्यासाठी लागणारं सर्व साहित्य. बारीक केलेली मिरच्यांची पेस्ट, अगदी बारीक चिरलेला लसूण. जितका लसूण जास्त तितकी चविष्ट चटणी होते. अगदी बरोबर लसूणच्या अर्ध्या प्रमाणात बारीक केलेलं अद्रक. कोथिंबिरीचे देठ, ते सुद्धा आपण अगदी बारीक चिरून घेतले आहेत. कोथिंबिरीचे देठ हे ऑप्शनल आहेत. तुम्हाला जर घ्यायचे नसतील तर तुम्ही ते स्किपही करू शकता. चमचाभर टोमॅटो सॉस आणि चमचाभर सोया सॉस. विनेगर. विनेगर नसेल तर तुम्ही लिंबाच्या रसाचाही वापर करू शकता. अगदी थोडीशी साखर, म्हणजे पाव चमचा किंवा अर्धा चमचा साखर घेऊ शकता. आता ज्या भांड्यामध्ये तुम्ही चटणी करणार असाल त्या भांड्यामध्ये लागेल तितकं तेल घालायचं. आता शेजवान चटणी म्हटलं की तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच लागतं. बरं, आता हे तुम्ही चटणी किती प्रमाणात आणि किती दिवस टिकणारी करणार आहात त्यावर सुद्धा अवलंबून असतं. घातलेलं तेल गरम झाल्यावर यामध्ये आपण चिरून घेतलेला सर्व लसूण घालायचा आणि तो तेलामध्ये छान असा परतून घ्यायचा. गॅसची फ्लेम मात्र मिडियमपेक्षा कमीच ठेवायची. लसूण परतत असतानाच त्यामध्ये अद्रक घालायचं आणि ते देखील तेलामध्ये असं परतून घ्यायचं. लसूण आणि अद्रकचा फ्लेवर तेलामध्ये छान उतरला पाहिजे. या दोघांबरोबरच जर बारीक चिरलेले कोथिंबिरीचे देठ घातले तर या चटणीचा फ्लेवर अप्रतिम होतो. हे घातलेलं साहित्य तेलामध्ये फक्त छान परतून घ्यायचं, करपवायचं नाही. लसूण अद्रक हा शेजवान चटणीचा मुख्य फ्लेवर आहे आणि यामध्ये जर आपण कोथिंबिरीचे देठ घातले तर चटणीला एक खोल वेगळा ताजा सुगंध येतो. कोथिंबिरीच्या देठांमध्ये पानांपेक्षा जास्त फ्लेवर असतो, त्यामुळे चटणी प्रीमियम लागते. आता यामध्ये आपण मिक्सरला बारीक केलेली अगदी थोडीशी जाडसर मिरचीची पेस्ट घालायची आणि घातलेली पेस्ट अशी व्यवस्थित तेलामध्ये छान परतून घ्यायची. ही स्टेप करताना अजिबात घाई करायची नाही. जितक्या हलक्या हाताने आपल्याला हे सगळं साहित्य अगदी व्यवस्थित मिक्स करून तेलामध्ये परतून घेता येईल असं परतून घ्यायचं आणि मिक्स करायचं. ही चटणी जर तुम्हाला घट्टच खायला आवडत असेल तर काय करायचं, आपण घेतलेलं सर्व साहित्य यामध्ये ॲड करायचं आणि अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही. मला ही चटणी थोडीशी पातळ खायला आवडते. एकदम घट्ट नाही आणि एकदम पातळही नाही, अशी खायला आवडते. त्यामुळे मिक्सरच्याच भांड्यात थोडंसं पाणी घालायचं आणि ते यामध्ये असं ॲड करायचं आणि घातलेलं पाणी या सर्व साहित्यामध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. हे सर्व साहित्य मिक्स करत असताना गॅसची फ्लेम मात्र लो करायची किंवा लोपेक्षा थोडीशी हाय करायची. आता यामध्ये आपण घेतलेली साखर घालायची. चवीनुसार लागेल तितकं मीठ, सोया सॉस
आणि टोमॅटो सॉस. टोमॅटो सॉसचं प्रमाण तुम्ही यापेक्षा थोडं जास्तही घेऊ शकता. आता हे घातलेलं सर्व साहित्य अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. सर्व साहित्य घातल्यावर जास्तीत जास्त 5 ते 7 मिनटं ही चटणी छान शिजवून घ्यायची. म्हणजेच घातलेलं पाणी थोडंसं आळून या चटणीला आपण घातलेलं तेल सुटलं पाहिजे. तेल सुटल्यावर यामध्ये व्हिनेगर किंवा घेतलेला लिंबाचा रस ॲड करायचा. चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर 1 ते 2 मिनटातच गॅस बंद करायचा. जर चटणी भरपूर प्रमाणात करणार असाल तर ती व्हिनेगर घातल्यामुळे छान टिकते. व्हिनेगर चटणीमध्ये जर आधीच घातला तर तो उडून जातो आणि चटणीचा रंग फिका होतो. त्यामुळेच अगदी शेवटच्या स्टेजला चटणीमध्ये व्हिनेगर घालायचा. चटणी छान अशी थंड करून घ्यायची. आहा, मस्त. चटणी थंड झाल्यावरच एखाद्या बरणीत किंवा डब्यामध्ये भरून ठेवायची आणि चटणी वापरताना कोरड्या चमच्याचा वापर करायचा. त्यामुळे चटणी खराब होत नाही. जर तुम्ही ही चटणी यापेक्षा भरपूर प्रमाणात केला असाल तर काय करायचं, चटणी बरणीत किंवा डब्यात तुमच्याकडे जे कोणतं साहित्य आहे त्यामध्ये भरायची आणि ज्याप्रमाणे आपण लोणचं खराब होऊ नये त्यासाठी कढवलेलं तेल त्यावर घालतो त्याचप्रमाणे जर आपण चटणी जास्त केली असेल, ती जास्त दिवस टिकावी त्यासाठी थोडंसं तेल गरम करायचं आणि या चटणीवर ते घालायचं. म्हणजे चटणी जास्त दिवस टिकते. भरपूर चटणी केली असाल तर ती आवर्जून फ्रीजमध्ये ठेवायची. त्यामुळे तर ती आणखी जास्त टिकते. ही चटणी नूडल्स, मोमोज, फ्राईड राईस कशासोबतही छान लागते. चला तर मग वेळ झाली आता निरोपाची. तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेलचं बटनही दाबा.